जय भीम जय संविधान। आपण या ठिकाणी पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाजवळ आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं जाती व्यवस्थेचे निर्मूलन या पुस्तकाचं वाटप या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने, पुणे शहरच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने माननीय किरणजी अल्लाट या ठिकाणी आहेत। त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण हा जो पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हे पुस्तक आहे, हे पुस्तकाचं महत्व काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कशा प्रकारे अभिवादन करतात। प्रथमतः बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। बहुजन समाज पार्टीचा आज स्थापना दिन आहे। 1984 साली मान्यवर कांचनराम साहेबांनी आदरणीय भानुकुमारी मायावतीजींनी बहुजन समाज पार्टी स्थापित केली। त्याच्या देखील सर्वांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रामुख्याने आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि बाबासाहेबांचं हे पुस्तक जे याचं खऱ्या अर्थाने नाव जाती निर्मूलन आहे, पण त्या पुस्तकाचं जाती व्यवस्था निर्मूलन झालेलं आहे। तर बाबासाहेबांच्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जीवनाचा जो संघर्ष आहे, शाहू महाराजांच्या जीवनाचा जो संघर्ष आहे, तो या देशामध्ये हा संघर्ष आहे की या देशामधनं जात ही नष्ट झाली पाहिजे। आणि या उद्देशावरती या 3 महापुरुषांनी आयुष्यभर काम केलेलं आहे आणि त्यामुळे फुले शाहू आंबेडकर या 3 महापुरुषांना अपेक्षित असलेली व्यवस्था या देशामध्ये निर्माण करायची असली, जाती व्यवस्था नष्ट करायची असेल, जात निर्मूलन करायचं असेल, तर बाबासाहेबांचा हा जात निर्मूलनाचा विचार जो आहे हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे। हेच पुस्तक आहे की जे पुस्तक वाचून बहुजन नायक मान्यवर कांचनराम साहेबांनी याच पुण्यात बामसेफ DS4 BSP ची स्थापना केली आणि मान्यवर कांचनराम साहेबांनी या देशामध्ये बहुजन समाज पार्टीचं आदरणीय भानुकुमारी मायावतीजी मुख्यमंत्री म्हणून बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून शासनकर्ती जबाब मांडण्याचं स्वप्न या देशामध्ये साकार झालेलं। आज बाबासाहेबांची जयंती आहे। आज बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये की मी माझ्या विरोधकांशी जीवनभर संघर्ष केलेला आहे, मी अपमान, कष्ट, यातना सहन केलेल्या आहेत, मी अनेक संकटांवरती मात केलेली आहे आणि हे सगळं केल्यानंतर हा चळवळीचा गाडा इथवर आलेला आहे। आणि बाबासाहेब सांगतायत की कुठल्याही परिस्थितीत माझ्या समाजाला हे सांगणं आहे या चळवळीचा गाडा पुढे गेला पाहिजे आणि जर तो समाज हा चळवळीचा गाडा पुढे घेऊन जाऊ शकला नाही तर कुठल्याही परिस्थितीत तो मागे जाता कामा नये, त्याला आहे त्या ठिकाणी समाजाने ठेवावं। आणि अशा पद्धतीने या देशामध्ये बाबासाहेबांनी समाजाला आदेश दिलेला आहे की त्यांनी सुरू केलेली चळवळ ही गतिमान राहिली पाहिजे, पुढे गेली पाहिजे। पण बाबासाहेबांनी सांगितलं मी अपमान, कष्ट आणि यातना सहन केलेला आहे। जर बाबासाहेबांचे ज्या समाजावरती उपकार आहेत तो समाज बाबासाहेबांना अपमान करणाऱ्या, यातना देणाऱ्या, कष्ट देणाऱ्यांबरोबर गेला आणि राजकीय सत्तेची फळं आंबेडकर जयंतीच्या दिवशी
घोषणा द्या.